भरपूर चांगला क्रिकेट खेळला तो एकविरा 11 आपटीबी टीम आणि दुसऱ्या बाजूला दहागाव टीमने देखील चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आणि आता हे दोन्ही संघ एकामेकासमोर आमने सामने मैदानावरती पाहायला मिळतील. सामना सुरू होतोय, गेम ऑन होतोय, पंचांचा इशारा येतोय, ग्रीन सिग्नल येतो पंचांचा आणि इथून गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन येतोय आपटीबी टीम कडनं रवींद्र तय्यार आणि स्ट्रायकरला फलंदाज राजेश. दोन्ही टीमला कॉमेंट्री बॉक्स कडनं शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. 4 ओव्हरचा मॅच, क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहू शकता आणि सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल या ठिकाणी आउटसाइड लेग स्टंप, या संपायर सिग्नल व्हाईट बॉल. लेग स्टंपच्या बरोबर बाहेर होता चेंडू, पंचांनी पाहिलं आणि व्हाईटचा इशारा आला. अवंत दाबेनं दहागाव टीमचं खातं या ठिकाणी खुलं झालं. सलामी जोडी आपण पाहू शकता दहागाव टीमची. राजेश मिरकुडे स्ट्रायकर एंडला पाहायला मिळते आणि नॉस्टिकिनला धीरज आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड द विकेट. बॉल चांगला, यस, गुड लेन वरती पडल्यानंतर थोडासा उचली घेणारा चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो थेट या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. आपण पाहू शकता दोघांचे अस्तित्व या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये पणाला लागले असतील, कारण की जो संघ जिंकेल तो आपला प्रवास मात्र या स्पर्धेमध्ये सुखरूप ठेवील आणि जो संघ पराभव होईल त्याला मात्र एखादी ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. भरपूर चांगली संकल्पना विसुलकर चषकाच्या माध्यमातून. फुलर लेनचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, भरपूर वेगवान चेंडू होता, संपर्क झाला नाहीये, जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. टॉस झाला होता, टॉस जिंकला होता, आपण पाहिलं ते आपटीबी टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आता रवींद्र भरपूर चांगली गोलंदाजी करतोय या पहिल्या षटकामध्ये. बॅकफूट वरती गेले, इथून चेंडूला फक्त दिशा दिली जाते. भरपूर चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. बॉलला उचलती तोपर्यंत सिंगल इक्विटली जाईल, सिंगल बरोबर टीम पोहोचेल दोन्ही धावसंख्येवरती. षटक क्रमांक पावपेचा मार्गस्थ आपण पाहू शकता. एकच षटक असेल आणि त्या षटकामध्ये आतापर्यंत शांतता पाहायला मिळते. बॉल झालेत आतापर्यंत ओव्हर मधले पाहायला गेले तर 3 चेंडू झालेत आणि धावा फलकावरती लागल्यात अवघ्या 2. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकला फलंदाज धीरज येतो, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये भरपूर चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी केली आणि मॅच देखील फिनिश केला होता आपल्या स्टाईलनं. तो धीरज आता स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. रवींद्र तय्यार मागच्या मॅचचा हिरो आपण पाहू शकता. राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळलेत, फटका भरपूर चांगला, घुटना टेक, तमाशा देख, चेंडूला सरळ बाजूला आहे, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्क्वेअर ऑफ द विकेट ना षटकार. मध्ये धीरजने देखील भरपूर चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी केली आणि त्याला देखील माहिती ह्या मॅच मध्ये आपल्या टीमला चांगल्या धावसंख्या बनवाव्याच लागतील, कारण की समोरचा संघ स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळतोय. ताकदवर टीम पाहायला मिळते आपटीबी संघ. त्याच अनुषंगाने हा षटकार आला फलंदाज धीरजच्या बॅटमधनं. राऊंड द विकेट. लोबो फुल टॉस बॉल, बॅटची कडा जरूर लागली होती परंतु शॉट फाईन लेगला इथे क्षेत्ररक्षक उपस्थित होते. डॉट बॉलची समाप्ती. थोडेसे निराश झाले धीरज स्वतःवरती, कारण की त्यांना देखील माहिती आहे जर डीजे मास्टर चेंज झालेत आमचे. रोशन संते असतील डीजे ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये. मधीनंतर बोलाव गाणी. राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, इथून विस्टामिक स्ट्रोक होता परंतु क्षेत्ररक्षक येथील स्क्वेअर लेग रिझनला सचिन येतात भरपूर वेगानं. जोपर्यंत बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत इथून 2 धावा कंप्लीट केल्या जातील. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर दहागाव टीमची धावसंख्या आपण पाहतो. एक षटकार आपण पाहिला फलंदाज धीरजच्या बॅटमध्ये आला आणि षटकाराबरोबर आता इथे शेवटच्या बॉलवरती सिंगल 2 धावा आल्या आणि टीमची टोटल आपण पाहतोय 10 धावा धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करत असताना त्या दहागाव टीमची
पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते बिनगडी बाद 10 धावा फलकावरती पॉवर पेचं एक षटक होते ते समाप्त झालं. भरपूर चांगली गोलंदाजी केली रवींद्रनं. शेवटच्या मोमेंटला जरी 8 धावा खर्च केला तरी देखील मी म्हणेन चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली. गोलंदाजी तो दुसऱ्या ओव्हरमध्ये रोशन डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. इथून धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला होता परंतु धीरज नकार देतोय. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. अंतिम सामना आजच्या दिवसातील आपण एन्जॉय करतोय दोन ताकदवर टीम मध्ये आणि इथून चांगलं टार्गेट सेट करणं फार गरजेचं असेल. टीबी टीम समोर खेळत असताना 10 गाव्या टीमला आतापर्यंत 7 बॉलचा खेळ झाला आणि 10 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 10 गाव टीमच्या. गोलंदाज सज्ज होतो पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना. फटका भरपूर चांगला यस जेंटल टच केलं होतं. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. स्टिअर केलं होतं बॉलला परंतु बॅकवर्ड पॉइंटला या ठिकाणी शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. बॉलला अडवला गेला आणि इथून एकच धाव मिळेल. राजेश शर्माने टीम 10 गावला. टीम पोहोचते 11 या धावसंख्येवरती. या मॅच मध्ये जिम्मेदारी भरपूर आहे ती धीरजच्या खांद्यावरती कारण त्याच्यामध्ये क्षमता गुणवत्ता भरपूर आहे मोठे फटके मारण्याची आणि ते एक षटका देखील त्याच्या बॅटमध्ये आलाय. त्यामुळे इथून त्याला चांगली बॅटिंग करावीच लागेल आपल्या टीमसाठी. धावसंख्या 11 आपण पाहू शकता. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ रोशनचं. ओव्हर द विकेट न पुढचा बॉल. फटका हवेमध्ये असेल आणि शॉर्ट पॉइंटचा खेळाडू अजिबात चुकी करत नाहीये. गोल्डन विकेट कॅरी केली जाईल या ओव्हर मध्ये रोशनच्या माध्यमातून आणि लागतोय 11 या धावसंख्येवरती 10 गाव्या टीमला हा मोठा धक्का. धीरज बॅक टू द पवेलियन. पहिल्या विकेटचं पतन तुम्ही पाहू शकता. रोशनला मिळते सपत 11 धावसंख्येवरती 10 गाव टीमला हा पहिला मोठा धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भगवान ज्यानं 2 सामन्यामध्ये भरपूर चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी केली तो भगवान आता वन डाऊन साठी आलाय पुन्हा एकदा. ओव्हर द विकेट. फटका चांगला यस बॅकफुट वरती गेले. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत परंतु चेंडू स्लो झाला. असं वाटलं होतं की जबरजबर चेंडू बाउंड्रीच्या दिशेने जाईल परंतु आउटपीस स्लो झाले आणि चेंडू देखील तिथे थांबला आणि एकच धाव मिळते. भगवानचं खातं या ठिकाणी खुलं झालं. टीम पोहोचते 12 या आकड्यावरती. षटकातील एकूण बॉल झाले आतापर्यंत 4. 2 धावा खर्च करतोय गोलंदाज रोशन आणि 1 विकेट मात्र प्राप्त केली. स्ट्राईक रोटेट झाली. आता स्ट्राईकला सिनियर खेळाडू राजेश ऑन स्ट्राईक. समोर लॉक केला बॉलला. फटका भरपूर चांगला आहे. खेळाडू दुर्बल असतील त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजेश मिरकुटे यांच्या बॅटमधला पहिला ब्लास्ट षटकार. बॉलवरती षटकार आला होता धीरजच्या बॅटमध्ये आणि या ओव्हरमध्ये देखील हे चित्र पाहायला मिळते. 5व्या बॉलवरती षटकार. फटका चांगला. यावेळेस गॅप मध्ये चेंडू असेल 2 खेळाडू उपस्थित होते परंतु त्यांच्या मधून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि शेवटच्या बॉलवरती देखील राजेश मिरकुटे यांच्या बॅटमध्ये हा चौकार आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 गाव टीमची धावसंख्या 1 गडी बाद 22. 22 धावा. डीजे रोशन. मनसेचे एकमेव दमदार आमदार आपण पाहू शकता. राजू दादांचं संगीत या ठिकाणी लावलं गेलं आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचे टोटल आपल्याला पाहायला मिळते 22. 22 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या. 10 धावा आणि या षटकामध्ये रोशनने 12 धावा खर्च केल्या. 1 विकेट जरूर प्राप्त केली.
22 धावा फलकावरती आपण पाहू शकता. राजेश मिरकुटेनं आता जिम्मेदारी उचलली या सामन्याची आणि दुसऱ्या बाजूला भगवान मैदानावरती आलाय. सेकंड एंडला भगवान पाहायला मिळेल. तिसरं षटक या ठिकाणी सुरू होईल. आदेश येतोय तिसऱ्या षटकामध्ये. 2 मॅच मध्ये आदेश देखील आपल्या टीमसाठी भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. आता हा महत्वपूर्ण सामना आहे. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर खेळायचं होतं पॉइंटच्या डोक्यावरनं, परंतु संपर्क व्यवस्थित मानला नाहीये आणि इथून एकच धाव मिळेल. धावसंख्या एकीने पुढे सरकली. 23 लॉस ऑफ 1 विकेट्स बनाम धागा 11 टीम. 23 धावा स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मार्गस्थ भगवान वैयक्तिक पोहोचतो दोन्ही आकड्यावरती. क्षेत्ररक्षणाची बिबरचना तुम्ही पाहू शकता. स्क्वेअर लेगला खेळाडू ठेवला गेला आहे. मिड विकेटला वाईडिश लॉंगॉनला खेळाडू, लॉंग ऑन रिझम मध्ये खेळाडू. ऑनसाइडची फील्ड आपल्याला पाहायला मिळते. ऑनसाइडला फक्त ड्राईव्ह केला हा बॉल आणि अलोन द कार्पेट लॉंग ऑन रिझनला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि वेगानं दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. 2 धाबे बरोबर टीम पोहोचते 25 आकड्यावरती. आपटी बी टीम समोर खेळत असताना धागाव टीमला निमित्त चांगलं टार्गेट सेट करणं फार गरजेचं आहे. एकंदरीत म्हणलं गेलं तर 50 धाबेपर्यंत तरी पोहोचावंच लागेल या ठिकाणी या मॅच मध्ये धागाव टीमला. गोलंदाज तयार. फटका चांगला आहे. उंची जास्त, लांबी देखील मोठी पाहायला मिळते आणि क्षेत्ररक्षक होते उपस्थित, परंतु चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आतमध्येच होता, परंतु क्षेत्ररक्षणाचं लक्षच नव्हतं. फक्त वरती पाहत राहिले होते. त्यांचं लक्ष थोडस भरकटलं गेलं आणि इथून हा चौकार आला. अद्भुत आपण पाहू शकता. असे चित्र मैदानावरती घडले जातात. कधी कधी आपण पाहत असतो बेल्स देखील पडत नसतात आणि चेंडू स्टंपच्या मधून देखील जात असतो. हे चित्र आपण पाहिलं. आज लॉंगॉनला खेळाडू उपस्थित होते. जवळजवळ त्याच्या बाजूलाच हा चेंडू होता. लक्ष व्यवस्थित गेलं असतं तर ही झेल असती, परंतु हा चौकार आला. आम्हाला देखील वाटलं होतं की चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जातोय. चौकाराला चौकाराबरोबर टीम पोहोचली. 28 आकड्यावरती भरपूर चांगली धावसंख्या आता पाहायला मिळते. माफ करा 29 धावा फलकावरती. गोलंदाज आदेश तयार. वर विकेट. फटका चांगला शेअर केला. बॉलला गॅप मध्ये चेंडू असेल. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आउटफील्ड भरपूर फास्ट आणि चेंडू जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजेश मिरकुटे ऑन अ फायर. चौकार. ताजबेल अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते राजेश मिरकुटे यांच्या माध्यमातून. टीमचे सिनियर खेळाडू आहेत आणि एक काळ क्रिकेटसाठी त्यांनी देखील गाजवलाय आणि आता देखील संघासाठी आपण पाहू शकता प्रतिनिधित्व करताय. ते सलामीसाठी आलेत राजेश. कलबा टप्प्याचा बॉल समोर ड्राईव्ह केला. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित. एकदम कंप्लीट आणि दुसऱ्या धाबेचा प्रयत्न इथे भगवान केला. नकार दिला होता राजेश मिरकुटे यांनी, कारण की आवश्यकता नव्हती. याबरोबर ती सिंगलच बनली असती हे त्यांना माहिती होतं, परंतु दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला भगवान आणि आता ही विकेट्स मिळते रनआउटच्या स्वरूपानं आपटी बी टीमला आणि लागतोय हा दुसरा धक्का दहागाव या टीमला. फलंदाज बाद. आपण पाहिलं गेलं तर भगवान बाद झाले रनआउटच्या स्वरूपानं. धावसंख्या 33 34. 34 धावा फलकावरती असतील. षटक क्रमांक या ठिकाणी मार्गस्थ तिसरं. धावगती भरपूर चांगली पाहायला मिळते आणि इथून राजेश मिरकुटे यांची साथ द्यावी लागेल. येणारा नवीन फलंदाज विशाल मिरकुटे आला. विशाल मध्ये देखील क्षमता गुणवत्ता भरपूर आहे मोठे फटके मारण्याची. अंतिम चेंडू. फटका ऑन साइडला खेळले. पुलचा फटका मिस्टामिंग झाला आणि वाईडिश लॉंगॉनला झेल टिपला जाईल. विकेटचं पतन. अजून एक मोठा धक्का लागेल दहागाव्या टीमला. विशाल मिरकुटे बॅक टू द पवेलियन आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. धावसंख्या दहागाव टीमची 34. 34 धावा. D0 रोशन संते.
थँक्यू सो मच टीमचे. हरकत नाहीये डीजे मास्टर रोशन संते शिकतायत अजून आपण पाहू शकता. टीमचे टोटल आपल्याला पाहायला मिळते 34 34 धावा धाबलकावती. ओव्हर नंबर 30 देखील कंप्लीट झाला. आता अंतिम षटक असेल. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळेल प्रदीप भोईर असेल. अष्टपैलू खेळाडू आपण पाहू शकता ज्यांना मागच्या मॅच मध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली होती आणि यावेळेस मात्र आजच्या दिवसामध्ये प्रदीपनं अंतिम षटकच फेकले आणि आज देखील या सामन्यामध्ये आता अंतिम षटक तो घेऊन येतोय. डेटबर्थ षटक ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्वागत षटक म्हटलं जातं ते षटक घेऊन येतोय प्रदीप भोईर. स्ट्रायकरमध्ये सेट बॅट्समॅन राजेश स्टिअर करण्याचा प्रयत्न दिशा देण्याचा प्रयत्न केला. राजेशांनी टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा टर्न झाला आणि दोन्ही बाजूने चेंडूला वळवण्याची क्षमता देखील प्रदीपकडे. त्याच अनुषंगाने हा पहिला बॉल त्यानं फेकला. फलंदाजाला बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. टीमची टोटल थांबते 34 34च्या आकड्यावरती. दागाव संघ आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला एक पत्री अभिनय पाहायला मिळतो राजेश मिरकुटे यांच्या माध्यमातून. अजूनही त्यांच्याकडे अपेक्षा आहेत मोठ्या पटक्यांच्या त्या पूर्ण केल्या जातील का. गोलंदाज तयार. फटका तर चांगला आहे. उंची जास्त पाहायला मिळते. लांबी कमी पाहायला मिळाली. 2-2 खेळाडू आले आणि झेल मात्र ड्रॉप झाली आणि चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार षटकाराला फलंदाज राजेश मिरकुटेच्या बॅटमधनं. आताचा बॉल थोडासा अतिरिक्त बाउन्स. यस अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळाली. टीमची टोटल आपण पाहू शकता. फलकाबती लागली 41 41 धावा फलकाबती. राजेश मिरकुटेचं मी कौतुक करे खरोखरच कारण की एकतर्फी अभिनय दाखवला मैदानावरती आणि आपल्या टीमसाठी अद्यापही धावांसाठी संघर्ष करतायत. फटका भरपूर चांगला स्क्वेअर द विकेट न खेळले. रवींद्र चेंडू खाली उपस्थित. अजिबात चुकी नाहीये. फटका फसला आणि सेट बॅट्समनची विकेट यावेळेस कॅरी झाली. राजेश मिरकुटे बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का लागतोय. आदळला आणि लेग बायच्या स्वरूपाने सिंगल मिळेल ती दागाव टीमला. टीमची टोटल आपण पाहतो 4 गडी बाद 42 42 धावा धावलकापती. प्रदीप भोईर कमबॅक करतो. लगेच आपण पाहू शकता राजेश त्यानं बाद केलं आणि तदनंतरचा हा भरपूर चांगला बॉल. आता ओव्हर मधले चेंडू शिल्लक आहेत फक्त 2. टीमची टोटल 42 42 धावा धावलकापती. स्ट्रायकरमध्ये फलंदाज अमोल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. स्टार्मिंग स्ट्रोक आणि इथून बॉलला पकडण्याचा प्रयत्न केला यष्टीरक्षकांना परंतु बॉल पर्यंत पोहोचले नाहीयेत. सिंगल मिळाली. सिंगल बरोबर टीम पोहोचेल 43 43 आकड्यावरती. दागाव संघ पोहोचलं. मी म्हटलं होतं इथून 50 पर्यंत निदान पोहोचावं लागेल परंतु आतापर्यंत 43 धावा बनल्या गेल्या. शेवटचा बॉल आता शिल्लक असेल या शेवटच्या षटकातील. जरी या बॉलवरती जर षटकार आला तरी देखील 49 धावेपर्यंत पोहोचू शकेल तो दहागाव 11 संघ. स्ट्रायकरमध्ये फलंदाज दीपराज ऑन स्ट्राईक. गोलंदाज तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू टप्पा पडल्यानंतर टर्न झाला. धाबाची संधी आणि शेवटच्या बॉलवरती ही रनआउटची विकेट्स मिळाली. 5 गडी बाद टीमनं बनवल्यात एकूण 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43 अर्थात 43 धावा आणि विजयाचं लक्ष असेल आई एकविरा 11 आपली बी टीम समोर 4 ओव्हर मध्ये 44 धावेचं लक्ष.
जाबेचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल या ऐकूया आपण. आमच्या सोबत जॉईन झाले ते अटालीचे समालोचक आपण पाहू शकता जयदाजी पाटील यांच्या आवाजामध्ये आपण पुढचं धावतं वर्णन ऐकूया. थँक्यू सो मच डीजे. आतापर्यंत आपण ज्यांची मधुरवाणी ऐकली, माझे साथी समालोचक वाईसाप पालेगाव सोनू बांगर सर, नक्कीच 3-4 दिवस त्यांची मधुरवाणी आपण या क्रिकेटच्या नगरीमध्ये ऐकता. असे माझे साथी समालोचक सोनू बांगर सर, नक्कीच मला त्यांनी या ठिकाणी समालोचन करण्यासाठी जी संधी दिली, मी आयोजकांच्या वतीने आणि त्यांच्या वतीने देखील त्यांचं खूप खूप आभार मानतो. लॉट आहे का इथं? जय हनुमान क्रिकेट संघ बिसळ आयोजित बिसळकर चषक 2022 पर्व दुसरे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता भव्य दिव्य आयोजन. जवळजवळ सामने 31 तारखेपासून ते गुरुवारपर्यंत म्हणजे उद्या मेगा फिनालेचा सामना या ठिकाणी संपन्न होणार आहे. नक्कीच आपण पाहू शकता स्वर्गीय अशोक दलाल क्रीडानगर आपटी तालुका कल्याण जिल्हा ठाणे यांच्या माध्यमातून हे सामने संपन्न होत आहेत. दरम्यान आपण पाहू शकता आपटी बी या संघासाठी चव्वेचाळीस धावांचा टार्गेट सेट करायचं आहे आणि आपटी बी या संघासाठी पारितोषिक आलेलं आहे. आपटी बी या संघाने जर हा सामना जिंकला तर नामदेव गायकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ना, बरोबर ना? 1000 रुपये. लागोपाठ 3 षटकार आणि चौकार जर मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आपटी बी गोलंदाजी मार्कवर असेल धीरज, राईट आर्म ओव्हर द विकेट. देवा भोईर यांच्याकडून प्रदीप साठी 3 षटकारासाठी किती पारितोषिक असेल? 3000 रुपयाचं पारितोषिक. पाहू शकता बक्षिसांची खैरात या ठिकाणी आपण पाहू शकता. आणि सलामीची जोडी मैदानावर येते. स्ट्रायकर एंडला असेल सचिन आणि नॉन स्ट्रायकर एंडला असेल प्रदीप. गोलंदाजी मार्कवर असेल सामना 4 षटकांचा असेल. नक्कीच आपण पाहू शकता एक पहिलं षटक जे असणार आहे ते पॉवर प्लेचं षटक असणार आहे. आणि या पॉवर प्लेचं षटक जर पाहिलं तर एक हाणामारीचं षटक असतं आणि त्याच षटकामध्ये धावा जास्तीत जास्त कुटण्याचा प्रयत्न असतो तो फलंदाजाचा. गोलंदाजी मार्कवर असेल धीरज. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी. आपटी बी घरच्याच मैदानावर खेळताना आपल्याला पाहू शकता. राईट आर्म ओव्हर द विकेट धीरजच्या माध्यमातून आलेला हा चेंडू जॉर्करचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी धीरजने पायर काढलं आणि धावसंख्या धावपलकावर जाते. स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला चेंडू आलेला पंचांचा निराश लेग बायच्या स्वरूपामध्ये आलेली धावसंख्या. बॅट आहे सॉरी बॅट आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं धाव कुठली होती? सचिनने आपल्या फळीतून. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाचा आपण पेस देखील पाहू शकतो. अप्रतिम असा पेस टोलवण्याचा प्रयत्न असेल. चेंडू फळीचा या ठिकाणी संपर्काने मिस टाइम फटका आणि हा गेला बॅक टू द डॉग आउट. प्रदीपची खेळ संपुष्टात. मोठा मासा घालायला लागला डीजे.
अजून बोथट झाली नाही धार शोभाच्या तलवारीची, अजून बोथट झाली नाही धार शोभाच्या तलवारीची. कोणाची हिंमत नाही मराठ्यांना संपवण्याची, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि मराठीशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. सन्माननीय प्रतिभा ताई भाने यांच्याकडून या सामन्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. सरपंच आहेत त्या टोलवण्याचा प्रयत्न, या ठिकाणी कार्पेट लावून गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर आणि फलंदाज बॅक टू बॅक दुसरा गडी सांघिक मिळालेला यश. मिळाला बॅक टू बॅक हा दुसरा झटका तो धागाव या संघाला, आपटी या संघाला, सॉरी चुकीची दुरुस्ती. धागाव संघ क्षेत्ररक्षण करतोय. नक्कीच घरच्या मैदानावर थोडीशी दमछाक होताना दिसते आपटी या संघाची. राईट हँड मधून विकेट, तिसरा चेंडू असेल तो धीरजचा, चांगली गोलंदाजी करतोय आणि हा मिळालेला तिसरा झटका. नक्कीच फणकांकडे दाद मागताना रिव्ह्यू नाहीये आयोजकांच्या वतीने. बीमर बॉल आणि रनआउट साठीच असेल रिव्ह्यू, याच्या लक्षात घ्यायचं आहे खेळाडूने आणि सर्व संघाने. आणि मिळालेला पायचीच्या स्वरूपामध्ये हा गडी बाद झालेला, हा झालेला तिसरा झटका आपटी या संघासाठी. डीजे हम झूम के डोली की धरती एक कदम चूम के, यहाँ के हम सिकंदर. सिकंदर कोण होणार आहे या मैदानाचा? आपटीच्या क्रीडा नगरीमध्ये सिकंदर कोण होणार आहे ते येणाऱ्या पुढच्या दिवसामध्ये, म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला सर्व चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार आहे. सिकंदर कोण असणार आहे. पण आपटी या संघाचं आपण पाहिलं तर थोडीशी नक्की दमछाक होताना दिसते, कारण की 3 गडी, मोलाची गडी या ठिकाणी बाद झालेले आहेत आपटी या संघाचे. मोठे मासे, मोठे वाघ या ठिकाणी गळाला लागलेले आहेत ते आपटी या धागाव या संघाच्या माध्यमातून. आणि आता आपण पाहू शकतो मैदानावर लेफ्टी राईटी समीकरण. धीरज चांगली गोलंदाजी करतोय, पेस देखील आपण पाहू शकतो त्याच्या माध्यमातून चांगला पेस आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो, फलंदाज झालाय राजन. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव काय थांबू शकलेला नाहीये. फिकी देखील तेवढी सुरेख धाव संख्येत धावफलक होते. फक्त 2 धावा झालेल्या आहेत, तर गडी बाद झालेले आहेत ते आपटी या संघाच्या 3. एक मोठं आव्हान आपण पाहू शकता. 44 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट करायचं आहे ते आपटी या संघाला. पण पहिल्या षटकामध्ये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहू शकता की फक्त आणि फक्त 2 धावा निघालेल्या आहेत आणि 3 गडी बाद झालेले आहेत ते आपटी या संघाचे. राईट धीरज एक अष्टपैलू असा खेळाडू, त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होताना आकुटप्प्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेने टोलावलेला चेंडू, दोन्ही क्षेत्ररक्षक करतायत पाठलाग आणि हा गेलेला चौकार. डीजे जर अजून 2 चौकार आले तर सन्माननीय आमचे नामदेवजी गायकर साहेब यांच्याकडून आपल्या संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नक्की
₹1000 पारितोषिक असणार आहे. नक्की बक्षिसांची खैरात आपल्या स्थानिक क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहू शकता की आपली चला टीम मीटिंग करायचं नाही, प्लीज 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 स्पीडअप करायचा सामना. की जे सामने आयोजित करतात त्याचा गावाचा जर संघ असेल तर स्थानिक लेवलला आपण त्यांचे समर्थक जास्ती पाहतो आणि आपला गावकीचा संघ जिंकावा या हेतूनेच सर्व समर्थक त्यांना समर्थन करत असतात. तसेच आमचे नामदेवजी गायकर साहेब यांच्या माध्यमातून ₹1000 पारितोषिक आलेलं आहे. जर 3 चौकार आणि 3 षटकार मारले तर त्यांच्याकडून ₹1000 पारितोषिक आहे. आणि जर हा सामना जर आपटी या संघाने जिंकला तर ₹1000 पारितोषिक देखील मिळणार आहे. परंतु थोडीशी दमछाक होताना दिसते घरच्याच ग्राउंडवर. आपटी या संघाची कारकीर्द पाहू शकता. धीरजने का भेदक मारा केला आपल्या गोलंदाजीवर आणि 2 गडी नक्कीच बाद करण्यात यश आले. एक सांघिक यश मिळालं. एक धावपदच्या स्वरूपात एक गडी बाद झाला आणि धाव संख्या धाव पगार येते फक्त आणि फक्त 6 धावा. 3 गडी केले आहेत आणि धाव संख्या होते ती 6. जिंकण्यासाठी अजून सुद्धा 18 चेंडू मध्ये गरज असेल ती 38 धावा. गोलंदाजी मार्कवर असेल राजेश. समीकरण पाहू शकता. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन समीकरण मैदानात आहे. एक डावखुरा आणि एक उजवा फलंदाज आपण पाहू शकता. गोलंदाजीवर राजेश. एक आपण पाहू शकता धीरज यांनी चांगली गोलंदाजी नक्कीच आपल्या माध्यमातून केली आणि 2 एक धाव या मिळालेल्या राजेशच्या गोलंदाजीवर धावसंख्या थोडीशी संत गतीने काय व्हायचं पुढे सरकते ती फक्त येताना ती 7 धावसंख्या आणि मोठा आव्हान पूर्ण करायचं आहे तो आपल्या या संघाला. 44 धावांचं आव्हान सेट करायचं आहे. आपण पाहू शकता पहिल्या षटकानंतर पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षण थोडस बंधन नसेल या क्षेत्ररक्षणाने टोलवण्याचा प्रयत्न असेल. पॉईंटच्या दिशेने मारलेला चेंडू आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट आहे. चेंडू जातोय सीमा रेषे पार. चौकार डीजे. नक्कीच आपण पाहू शकता की रोशन आणि गेलेला चौकार. ₹1000 मानकरी ठरलाय संजय आणि नामदेव गायकर यांच्याकडून ₹1000 पारितोषिक मिळणार आहे. कारण की बॅक टू बॅक त्याने 3 चौकार आपल्या फळीतून मारलेले आहेत. काय फलंदाजीचा क्लास दाखवतोय संजय आणि ₹1000 मानकरी ठरलेला आहे. पण संजयला ₹1000 महत्वाचे नसतील तर आपल्या संघासाठी विजय महत्वाचा असेल. कारण की पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली ती धीरजने आणि त्याचा खरपूस समाचार घेतोय तो आता संजय. गोलंदाजी मार्गावर राजेश या ठिकाणी थोडस पुश केलेला चेंडू. नो चेंडू. नक्कीच क्षेत्ररक्षणाचं बंधन आहे. आपण पाहू शकता घारीची तीक्ष्ण नजरेच्या माध्यमातून पंचगिरी करताना चांगलं पंचगिरी करताना चेंडू झालेला आहे आणि उघडा डोळे पहा नीट कारण की याच्या नंतरचा चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिट मध्ये किती धावा कुठतायत आपल्या संघासाठी. आपली या संघ पाहायचं कारण की पहिल्या षटकामध्ये धीरजने काय गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 6 धावा दिल्या. 2 गडी बाद केले. एक गडी जो बाद झाला तो धावबादच्या स्वरूपामध्ये. धाव संख्या झालेली आहे धावफलकावर 17 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. दुसऱ्या षटकातील फक्त आणि फक्त 3 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या झालेली आहे 17. नक्की दुसरं षटक आपण पाहू शकता राज्याचं थोडस महागात पडतंय.
राईट आर्म राऊंड द विकेट. राजेश टोलवण्याचा प्रयत्न असेल थोडासा या ठिकाणी लोअर फुलटॉसचा चेंडू डीपच्या दिशेने गेलेला चेंडू आणि हा सीमा रेषेचा वेध घेतोय गेलेला हा ब्रँडेड चौकार. 4 धावा. शकता युट्यूबच्या माध्यमातून देखील या ठिकाणी सामने आपण घर बसल्या पाहू शकता. हे सामने जे कव्हर करतायत दोघ जण कव्हर करतात या ठिकाणी सामने आपण घर बसल्या पाहू शकता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्मार्ट फोन आणि LED वर टोलवण्याचा प्रयत्न असेल. फुलटॉस चेंडू होता त्याचा समाचार घेताना आलाय. एक धाव दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता 10 गावच्या माध्यमातून थोडस गचाळ क्षेत्ररक्षण होताना दिसत. 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या आणि 2 धावेवर धावसंख्या धावफलकावर होते. सस्ते फुलते भरते 23 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी संधी ती फक्त 21 धावा पूर्ण करायच्या आहेत. येणारे 13 चेंडू मध्ये टोलवण्याचा प्रयत्न असेल. टप्प्याचा चेंडू होता स्क्वेअर लेगच्या दिशेने डीपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आजार उचलेल फेकेल पण तदनंतर 1 धाव नक्कीच पूर्ण केलेले आहे. फेकी या ठिकाणी खराब. दुसरा धाव देखील पूर्ण केलेले आहे आणि 2 धावा नक्कीच हॅलो 2 धाव नक्कीच पूर्ण केल्या. आपण पाहू शकता क्रिकेट मध्ये 3ऱ्या षटकाचा संपला आहे आणि धाव संख्या येते 25 धावा झालेल्या आहेत. गडी बाद झालेले आहेत 3. हॅलो हॅलो 3ऱ्या षटकाचा वाजवी खेळ दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ संपलेला आहे. धाव संख्या जयेश देखील मला या ठिकाणी चांगली साथ देतोय. तर रोशन संते जे माझे साथी समालोचक आहेत की आपण पाहू शकता की स्कोरर देखील समालोचन करण्यासाठी ती बॅक बोनची भूमिका या ठिकाणी हमेशा आपल्याला साथ देतात. कारण की जोपर्यंत ते स्कोर व्यवस्थित येत नाही तोपर्यंत आपल्याला समालोचन करण्यासाठी देखील मजा येत नाही. वेळोवेळी अपडेट देतात असतात म्हणून मी जयेशचा या ठिकाणी खूप आभार मानतो. दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ संपलेला आहे. हॅलो हॅलो दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ संपलेला आहे. धाव संख्या धावबलकार होते 25 जिंकण्यासाठी अजून सुद्धा 12 चेंडू मध्ये गरज असेल ती फक्त आणि फक्त 19 धावांची म्हणजे 9.5च्या सरासरीने धाव संख्या पूर्ण करायची आपल्या संघाला. गोलंदाजी मार्कवर असेल हॅलो 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 धन्यवाद डीजे ऑपरेटर. 2 षटकामध्ये गरज असेल ती फक्त आणि फक्त 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज असेल. जवळजवळ धाव संख्या आपल्याला कुठाची असेल ते आपटी या संघाला 9.5च्या सरासरीने धाव संख्या पूर्ण करायची आहे. गोलंदाजी मार्कवर असेल प्रणव. काय गोलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. राईट आर्म विकेट. पहिला चेंडू असेल टोलवण्याचा प्रयत्न. टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने डीपला गेलेला चेंडू आणि हा सीमारेषेचा वेध घेत कोणी पाहायचंय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून होताना 1 धाव दुसरी धाव काढण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. फेकी तेवढी सुरेख आणि या 2 धावेवर समाधान मानलं होतं फलंदाजाला. फलंदाज असेल संजय. नक्कीच 2 धावा पूर्ण केलेल्या 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या त्या धावगाव संघाच्या खेळाडूने चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून होताना आता 11 चेंडू मध्ये येणाऱ्या गरज असेल ती फक्त आणि फक्त 17 धावांची. राईट टाइम ओव्हर द विकेट. गोलंदाजी मार्कवर असेल प्रणव. टोलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी लॉंग ऑनला गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर.
फेकी खराब, 2 धाव काढण्याचा प्रयत्न पाहावे, फलंदाज धाव बाद होतो का नाही पंचांकडे दाद मागताना, पंचांनी ती दाद फेटाळलेली आहे आणि अशा प्रकारे 2 धावा नक्कीच पूर्ण केलेला आहे. येणाऱ्या ध्यानचेंडू मध्ये गरज असेल ती फक्त आणि फक्त 15 धावांची. 10 चेंडू 15 धावा. नक्कीच आपण पाहू शकता जर हा संघ आपटिया संघ विजय झाला तर सन्माननीय नामदेवजी गायकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि जिंकण्याच्या दिशेने मार्गक्रमण करताना नक्कीच धीरज याचं षटक व्यर्थ जातंय की नाही या ठिकाणी येणारे चेंडू सांगतील. टोलवण्याचा प्रयत्न असेल, पाहूया या ठिकाणी झेल होतं का नाहीये आणि हा झेल झालेला आहे. अशा प्रकारे नोचा DRS नक्की फलंदाजाने मागितला कारण की हा चेंडू जो होता हा फुलटॉस चेंडू होता, त्याचा समाचार घ्यायचा नक्कीच प्रयत्न केलेला होता पण चेंडू फळीचा या ठिकाणी संपर्क झाला नाही, चेंडू या ठिकाणी ब्रश झाला आणि तो क्षेत्ररक्षक गोलंदाजाच्या हातामध्ये गेलेला चेंडू हा जे आणि चला नो बॉल असेल, पंचांनी या ठिकाणी DRS घेतलेला हा नो चेंडू असेल आणि यानंतरचा असेल उघडा डोळे पहा नीट कारण की नंतरचा चेंडू असेल फ्री. दोन धावा 31 धावा पूर्ण झालेल्या आहेत त्या आपटे संघाच्या जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त गरज असेल ती 13 धावांची. पाहू शकता असं वाटत होतं एके वेळेला आपटे संघाचा विजय होतो की नाही. धीरजने काय गोलंदाजी केली, बेधक मारा केला गोलंदाजीच्या माध्यमातून. धीरजने 2 गडी बाद केला आणि 1 धावबादच्या स्वरूपामध्ये गडी बाद झाला. 3 गडी त्याच्याच वैयक्तिक षटकामध्ये बाद झाले. असं वाटत होतं की आपटिया संघ कुठेतरी पराभवाच्या छायेमध्ये जातोय पण प्रदीप, रोशन आणि संजयने काय फलंदाजी केली. राजननी देखील चांगली साथ दिली. डावखुरा फलंदाज आहे, धावपट्टी टोलवण्याचा प्रयत्न असेल या ठिकाणी चेंडू फळीच्या संपर्कात नाहीये. आलेला चेंडू लेग बायच बॅट. 1 धाव पूर्ण केलेले. अशा प्रकारे जिंकण्यासाठी अजून सुद्धा गरज असेल ती 12 धावांची गरज असेल. 9 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. नक्कीच घरच्या मैदानावर आपण पाहू शकता आपटी ह्या संघाला खूप खूप समर्थन मिळतंय. या निसर्ग रम्य वातावरणामध्ये याचे सामने भरवलेत. अत्यंत मी आयोजकांचं कौतुक करेल. या असे सामने तुम्ही दर महिन्याला भरवत जा. गोलंदाजी मार्ग टोलवण्याचा प्रयत्न असेल, फुलटॉस असला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा ब्रायटन बिग षटकार. स्कोरर देखील 2 पेन त्याने हँडल केलेले स्कोर लिहिण्यासाठी. खरोखरच मी आतापर्यंत एवढी कॉमेंट्री केली पण मी 2 पेनामध्ये स्कोर म्हणजे चौकार, षटकार, विकेट असू दे, एक लाल पेनाने एक मार्क आपल्याला पाहायलाच मिळतं. ते चांगले स्कोर करताना मी खरोखर त्याचं कौतुक करेन. नक्कीच धावसंख्या धावबालकर झालेली आहे, 38 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त गरज असेल ती 6 धावांची. 8 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. आव्हान सोपं होतंय ते आपल्या संघासाठी. चांगला समाचार घेतलाय तो प्रणवचा. फलंदाज संजयने काय फलंदाजी केली. संजयने टोलवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न असेल. 1 हाताने मारण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला होता पण आलेला हा बऱ्याच वेळेनंतर डॉट चेंडू. चला 95 कोणत्या पद्धतीचं दडपण आल्याचं नाहीये. 7 चेंडू मध्ये गरज असेल ती फक्त आणि फक्त 6 धावांची. गोलंदाजी मार्कवर आहे प्रणवचं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी षटक असेल ते 3रं. 7 चेंडू मध्ये 6 धावांची गरज.
प्रणव गोलंदाजी मार्कवर टोलवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न या ठिकाणी चांगला गुडलेंदो चांगला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आजार फेकी खराब एक धाव पूर्ण केलेली आहे दुसरा धाव करण्याचा देखील प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फ्लंबिंग झालाय 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत धाव संख्या धावफलकावर जोडल्या जातात त्या 40 धावा जिंकण्यासाठी आपटी या संघाला 4 धावांची गरज नक्कीच या ठिकाणी एटीएम ऑन केलेला आहे माझे मित्र माझे शालेय मित्र नामदेव गायकर यांनी एटीएम ऑन केलेलं आहे 1000 रुपयाचं पारितोषिक नक्कीच जिंकलेल्या संघाला आपटी या संघाला मिळणार आहे धावा किती 2 धावा पण फलंदाज बाद झालेला आहे म्हणजे तिसरी धाव काढण्याच्या नादात फलंदाज बाद झाला ओके धन्यवाद एका साईडला पंच आहेत स्टीव्ह बकनर आणि एका साईडला पंच आहेत व्यंकट राघवन अशी घारीचे तीक्ष्ण नजरेने पंचगिरी करतात माझे मित्र नामदेव गायकर एक चांगली पंचगिरी करताना याच्या माध्यमातून नक्कीच आपटी गावाचं मी या ठिकाणी क्रीडा नगरीचं कौतुक करेल की त्यांच्या माध्यमातून एक क्रीडा नगरीमध्ये एक चांगलं व्यासपीठ खेळाडूला मिळवून देण्याचं काम करता येतं एक निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण पाहू शकता असं वाटतं की वानखेडेचं स्टेडियम या ठिकाणी आहे थोडस इथं भरणी टाकली तर नक्कीच आणि बाजूला स्टेडियम केलं तर नक्कीच चांगलं क्रीडांगण या ठिकाणी पापटी या गावाला मिळू शकतं आणि एक चांगले होतकरू क्रिकेटर यांच्या माध्यमातून घडू शकतात विनायक गोलंदाजी मार्कवर आला आहे आणि विनायकला जर आपल्या संघासाठी विजय मिळवून द्यायचा असेल या 4 धावा नक्कीच त्यांना पूर्ण करून नाही द्यावा लागणार ते विनायक देखील चांगला गोलंदाज आहे 4 धावा नक्कीच या मैदानावर सहजरित्या पूर्ण होऊ शकतात कारण की संजय सारखा फलंदाज त्याच्या माध्यमातून पाहू शकता 1000 रुपयाचं पारितोषिक देखील त्याला मिळालेलं आहे कारण की लागोपाठ त्यांनी 4 चौकार आपल्या फळीतून मिळालेले आहेत आणि आपटी हा संघ जर विजय झाला तर सन्मान्य माझे परम मित्र नामदेवजी गायकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे 7 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आपटी या संघाला आपटी बी या संघाला 7 चेंडू 4 धावांची गरज राईट आर्म ओव्हर द विकेट विनायक गोलंदाजी मार्कवर सॉरी राऊंड द विकेट टोलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी यॉर्कर टाकण्याचा नक्कीच प्रयत्न होता ऑनच्या दिशेने गेलेला चेंडू या ठिकाणी फेकी देखील चांगली फलंदाज झालेला आहे दुसऱ्या धावेवर बाद या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी माझ्या वतीने समालोचन कक्षाच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने त्यांच्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो आपण आलात आमच्या शोभा वाढवली आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून मी या ठिकाणी आपलं स्वागत करतो धन्यवाद अशा प्रकारे जिंकण्यासाठी गरज आहे ती फक्त आणि फक्त 3 धावांची येणाऱ्या 5 चेंडू मध्ये समीकरण असणार आहे ते फक्त आणि फक्त 3 धावांचं विनायक नक्की थोडंसं आक्रमक क्षेत्ररक्षण नक्की सजवलं असेल तर धागाव या सगळ्यांनी कारण की फक्त 3 धावांचं माफक लक्ष्य पूर्ण करायचं आहे ते आपटी या संघाला मला तरी असं वाटतंय माझे सहकारी नामदेव पाटील तुम्हाला नामदेव गायकर यांना अजून एटीएम ऑन करायचं असेल तर करू शकता कारण की तुमचा संघ या ठिकाणी विजय होतोय काय करायचं 1000चं वाढव 2000 4000 5000 करायचं असेल तर सांगा आयोजकांना एटीएम ऑन करू शकता तुम्ही फोन पे गुगल वगैरे पण पेमेंट करू शकता असं काही हरकत नाहीये कारण की तुमच्याच गावचा संघ आहे बस झाले 2000 बस झाले 2 चे 4 करा काय हरकत नाही कारण की मी तुमचे आभार मानतो की तुमच्यामुळे मला इथे या ठिकाणी आपटी या गावामध्ये बोलायला मिळतं म्हणून मी तुमचा आभार मानतो धन्यवाद येणाऱ्या 5 चेंडूमध्ये गरज असेल तर फक्त आणि फक्त धावांची टोलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी ऑनच्या दिशेने गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर आहे डीपला 1 धाव समाधान मानावं लागतंय आणि धाव संख्या धाव फलकावर होते 42 धावा आता जिंकण्यासाठी फक्त गरज असेल ती 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावांची
पहिल्या षटकामध्ये असं वाटत होतं की हा संघ नक्कीच जाम भरपूर बॅकफुटला गेलेला आहे. चांगली गोलंदाजी केली धीरजने, धीरजच्या माध्यमातून. पण नंतर तदनंतर राजेश आणि प्रणवचा खरपूस समाचार घेतला त्या आपटीच्या फलंदाजाने आणि विजयश्री या ठिकाणी संजयने सोपं करून दिलं. जिंकण्यासाठी फक्त गरज असेल ती 4 चेंडूमध्ये 2 धावांची फक्त औपचारिकता बाकी आहे. जवळजवळ हा सामना आपटीच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला आहे. परंतु मी माझ्या समालोचनाच्या माध्यमातून शेवटपर्यंत सांगत असतो, माझे मित्र रोशन संते कुठे बसलेत? घरी गेले. ठीक आहे, काय हरकत नाही. टोलवण्याचा प्रयत्न असेल, चेंडू हा जातोय आजच्या दिशेने डीपला गेलेला. हा ब्रँडेड चौकार पहा, आपटी संघाचे समर्थक किती आहे मैदानावर. आणि हा गेला खूप आभार मानतो की जय हनुमान क्रिकेट संघ बिसोळ यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी समालोचन करण्यासाठी संधी दिली. 2 शब्द माझे काय चुकले असतील तुम्ही पदरात घ्याल, एक मला तुम्ही सांभाळून गेला असं मला वाटतं आणि मी याच्यासाठी आभार मानतो. माझे मित्र नामदेव गायकर यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि जय